महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता आजपासून वाटप सुरू झालेला आहे। अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आजपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे। आनंदाची बातमी आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे हप्ता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे बहिणींना मेसेज आलेले आहेत। बघा, ज्या बहिणींना मेसेज आलेले आहेत त्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे आणि आणखीन त्यांना 830 रुपयाचा देखील मेसेज आलेला आहे। आज दुपारी 11 वाजेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 8 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। तुम्हाला जिल्ह्यांची नाव सुद्धा मी सांगणार आहे आणि 2100 रुपये प्रमाणे कोणत्या बहिणींना पैसे येत आहेत। सर्व बहिणींना सरसकट 2100 रुपये प्रमाणे पैसे येत नाही, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। ज्या बहिणी क्रायटेरिया मध्ये बसत आहे त्याच बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज येतोय, अन्यथा बहिणींना 1500 प्रमाणे हप्ता भेटत राहील जर तुम्ही हे काम केलं नाही। आता कोणतं काम शासनाने दिलेलं आहे? राज्य शासनाने ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळेस एक घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेचा आम्ही 1500 वरनं 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप करू, 2100 वरनं आम्ही 3000 सुद्धा करू, असं एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलं होतं। पण आज जे बोललं ते करून दाखवलं त्यांनी। एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली आहे की माझ्या लाडक्या बहिणींना मी आता 1500 वरनं 2100 रुपये प्रमाणे हप्ता देतोय, तो सुद्धा आता जुलै महिन्यापासून, म्हणजे याच महिन्यापासून तुम्हाला आता 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होतोय। आणि जे बहिणींना आता मेसेज आलेले आहेत आपल्याला दिसून येत आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज दिसून येत आहे। तर आता कोणत्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज येतोय आणि 830 रुपये त्याच बहिणींना मिळत आहेत ज्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे। आता 830 रुपयासाठी आणि 2100 रुपयासाठी काय करावं लागेल? शासनाने काही महत्त्वाच्या अटी लावलेल्या आहे, त्या अटी मी तुम्हाला सांगतो। कारण लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस फॉर्म सुरू झाला त्यावेळेस शासनाने काही महत्त्वाच्या अटी लावलेल्या आहेत। ज्या बहिणी अटीमध्ये बसतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटत राहील। बघा, आता शासनाने महत्त्वाची जी अट लावलेली आहे, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। पैसे वाटप जे सुरू झालेलं आहे आजपासून, आज सकाळी 10 वाजेपासून पैसे वाटप सुरू झालेलं आहे। सर्व बहिणींच्या खात्यात आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की कधी आम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळेल, म्हणजे 13वा हप्ता आम्हाला कधी मिळणार याची प्रतीक्षा होती। अखेरकार आजपासून सर्व बहिणींची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे। पण एक मोठी बातमी, फक्त याच बहिणींना पैसे मिळाले आज। बघा, याच बहिणींना पैसे मिळाले म्हणजे ज्या बहिणी क्रायटेरिया मध्ये बसत आहे त्याच बहिणींना पैसे येत आहे, सर्व बहिणींना पैसे येत नाही। आता असं होणार नाही की तुम्हाला पैसे ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील, तुम्हाला मेसेज येईल। आता तुम्हाला मेसेज सुद्धा येणार नाही। मेसेजची वाट पाहू नका, तात्काळ तुम्ही काम करून घ्या। तात्काळ तुम्ही हे काम केलं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल। ते 1500 रुपये प्रमाणे असू द्या किंवा 2100 रुपये प्रमाणे असू द्या, जोपर्यंत तुम्ही हे काम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटणार नाही। कारण ज्या बहिणींना मेसेज आलेला आहे त्यांनी सर्वात अगोदर जे शासनाने ठराव केलेले आहे, जे डॉक्युमेंट दिलेले आहे, तुम्हाला सर्वात अगोदर बँकेत जाऊन ते चेक करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हप्ता येतोय। कारण ज्या बहिणींना आता मेसेज आलेला आहे त्यांना 2100 रुपये प्रमाणे ज्या बहिणींना मेसेज आलेले आहेत त्या स्वतः बँकेत जाऊन हे काम केलं आहे। तुम्हाला सुद्धा बँकेत जाऊन हे काम करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हप्ता येईल, अन्यथा हप्ता येणार नाही। आता कोणतं काम दिलं असेल शासनाने? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण विषयी। बघा, आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। कारण लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस राज्य शासनाच्या बघा बीजेपीच्या प्रचंड मताने विजय झालेला होता। तर विजय झाल्यामुळे शासनाने ठराव केला होता की लाडकी बहीण योजना, जर आमची लाडकी बहीण योजनेचा आता 13वा हप्ता जो सुरू झालेला आहे तो आता 2100 रुपये प्रमाणे आम्ही वाटप करू, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा दिलेली आहे। बघा, निर्णय घेतलेला आहे की लाडकी बहीण विषयी बाबत आता सर्व पात्र बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे मिळणार आहेत। बघा, आता जी घोषणा झालेली आहे, जे पात्र बहिणी असणार आहे त्यांना 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, पात्रता असणे गरजेचं आहे। म्हणजे 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार की नाही त्यासाठी तुम्हाला एक पात्रता लागणार आहे। कारण सर्व बहिणींना 2100 रुपये जमा होणार नाही, त्यासाठी तुम्हाला पात्रता ठेवण्यात आलेली आहे।
ज्या बहिणी पात्र असतील त्याच बहिणींना 2100 रुपये, नाहीतर बहिणींना 1500 परमाने हप्ता मिळत राहील. काही बहिणींना 1500 रुपये सुद्धा मिळणार नाही. भरपूर अशा बहिणी त्यांचे अर्ज आता रद्द करण्यात येत आहे, त्या योजनामध्ये बसत नाही. अशा भरपूर बहिणी आपल्याला दिसून येत आहे की त्यांचं लाडकी बहीण योजनेचा 10 हप्त्यापासून त्यांना पैसे भेटले नाही, 11वा हप्ता सुद्धा मिळाला नाही, 12वा हप्ता सुद्धा मिळाला नाही. अशा भरपूर बहिणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण याचं मागचं कारण म्हणजे बहिणी योजनामध्ये बसत नाही, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं 4 व्हीलर नाही, शेती नाही, वाडी नाही. अशा भरपूर बहिणी त्यांच्या कुठल्याही प्रकारचा निराधार नाही, त्यांचा सुद्धा अर्ज रद्द होत आहे. कारण त्यांनी ही एक चूक केली आहे. ही चूक जर तुम्ही दुरुस्ती केली नाही तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेपासून रद्द होऊ शकता, योजनेपासून तुम्हाला काढलं जाऊ शकतं. तुम्ही सुद्धा तात्काळ हे काम करून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही हे काम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटणार नाही. कारण राज्य शासनाने जी योजना आणलेली आहे त्या योजनेसाठी काहीतरी पात्रता ठेवण्यात आलेली आहे. कारण राज्य शासनाने महत्वाच्या अटी लावलेल्या आहेत. बघा, राज्य शासनाने महत्वाच्या अटी लावलेल्या आहे. महत्वाच्या 5 अटी लावलेल्या आहे. बघा किती महत्वाच्या 5. बाकी सर्व अटी वगैरे मान्य जे होते ते सर्व काढून टाकलेले आहे, पण महत्वाचे 5 अटी ठेवण्यात आलेले आहे. ज्या बहिणी या 5 अटीमध्ये बसतील त्याच बहिणींना पैसे वाटप होणार आहे. बघा, आता राज्य शासनाची योजना आहे लाडकी बहीण योजना, ही राज्य शासनाची योजना आहे. राज्य शासन 2,50,00,000 बहिणींना याचा आतापर्यंत त्यांनी अर्ज केलेला आहे, त्यांना पैसे मिळत आहे. पण आता मागचा हप्ता जो वाटप झाला 2,27,00,000 बहिणींनाच पैसे आलेले आहेत. म्हणजे वरून जवळपास या योजनेपासून 23,00,000 बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आतापर्यंत. आता 12 हप्ते कंप्लीट झालेले आहे, 13वा हप्ता तुम्हाला येतोय. तर आतापर्यंत या योजनेसाठी 23,00,000 बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. आता या महिन्यापासून म्हणजे जुलै महिन्यापासून सुद्धा तुम्हाला आता अपात्र ठरू शकता जर तुम्ही हे काम केलं नाही. म्हणून शासनाने महत्वाच्या ज्या अटी लावलेल्या आहेत त्या अटी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे कागदपत्र कोणकोणते शासन मागतं ते कागदपत्र शासनाकडे जमा करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला रेग्युलर प्रमाणे हप्ता घ्यायचा असेल शासनाने लावलेल्या अटी तुम्हाला पार पाडावेच लागतील. म्हणून जाणून घेऊया आपण शासनाने कोणकोणत्या अटी लावलेल्या आहे, त्या 5 अटीबद्दल आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम शासनाने लावलेली पहिली जी अट असणार आहे ती अट अतिशय महत्वाची आहे. या अटीमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये प्रमाणे आणि 1500 प्रमाणे सुद्धा हप्ता दिला जाणार आहे, अन्यथा हप्ता दिला जाणार नाही. ज्या बहिणींचा आता बघा लक्षपूर्वक ऐका, पहिली अट आहे ज्या बहिणीचं लग्न झाले आहे अशा बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण शासनाने महत्वाची 5 अटी ठेवली आहेत आणि 5 अटीमधून सर्वात पहिली जी अट लावण्यात आलेली आहे की शासनाने सर्व अटी आता काढलेल्या आहेत. आणि पहिली जी अट ठेवली आहे ती आहे कुठल्याही प्रकारच्या लाडकी बहीण योजना जिचं लग्न झालं असेल त्या बहिणीचं लग्न झालं असेल त्यांच्या सासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. जर जास्त असेल 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुमचा अर्ज आता बाद करण्यात येणार आहे. अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन हे सर्व काही चेक करणार आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तात्काळ तुमचा अर्ज मागे करण्यात येणार आहे ऑनलाईन पद्धतीने. बघा, तुमच्या आधार कार्डवर तुमचा सर्व डाटा असतो. आधार कार्ड नंबर जसे त्यांच्या लॅपटॉप मध्ये त्यांच्या मोबाईल मध्ये टाकला तुमच्या नावावर किती शेती आहे, किती प्रॉपर्टी आहे, सर्व काही त्यांना डाटा दिसून येणार आहे. आणि जर 5 एकरपेक्षा जास्त जमीन आढळून आली तुमच्या कुटुंबावर कोणाच्याही नावावर असू द्या तर तात्काळ तुमचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. कारण शेतकऱ्यांसाठी स्पेशल योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजना आणि प्रधानमंत्री सन्मान निधी योजना सुद्धा आहे. असं 2 योजना आहेत. तर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना दिला जाणार नाही ज्यांच्या नावावर शेती आहे असं शासनाने ठराव केलेला आहे. असं ही पहिली अट आहे. आणि ज्या बहिणीचं लग्न झालं नाही बघा, आणि ज्या बहिणीचं लग्न झालेलं नाही अशा बहिणींच्या कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. बघा, आता ज्या बहिणीचं 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान या लिस्ट मध्ये आलेला आहे की 21 ते 65 वर्ष ज्या बहिणीचं वय असेल त्यांना योजनेचा लाभ दिलेला आहे. आता ज्या बहिणीचं वय 21 वर्ष झालेलं आहे त्यांचं लग्न झालेलं नाही त्या बहिणींसाठी त्यांच्या कुटुंबामध्ये जर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर यांना सुद्धा आता लाभ दिला जाणार नाही. तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता कुठल्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्याला दुरुस्ती करू शकता. ही पहिली अट ठेवण्यात आलेली आहे. आता शासनाने जी दुसरी अट ठेवण्यात आलेली आहे महत्वाची अट आहे. दुसरी अट सुद्धा अतिशय महत्वाची आहे. ज्या बहिणींचं वय
1 मे 2025 पर्यंत 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाही। बघा, लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू करण्यात आली त्यावेळेस वय मर्यादा ठेवण्यात आली होती की 21 ते 65 वर्षे या दरम्यान ज्या बहिणींचं वय असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल। पण 1 मे 2025 ही तारीख लक्षात घेणं गरजेचं आहे। 1 मे 2025 म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिवस। 1 मे 2025 पर्यंत ज्या बहिणीचं वय 65 वर्ष पूर्ण झालं असेल तर अशा बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे। ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। यांना आता लाभ दिला जाणार नाही। आता ही दुसरी अट आहे, तर या अटीमध्ये तुम्ही बसत आहे का नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता। आता तिसरी आणि महत्त्वाची अट आहे, शासनाने लावलेली तिसरी आणि महत्त्वाची अट आहे, तुमच्या कुटुंबात जर कोणी आता सरकारी नोकरीवर लागलं असेल तर अशा बहिणींचा सुद्धा आता पैसा बंद होणार आहे, म्हणजे त्यांचा लाभ आता बंद होणार आहे। हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। इथंच तुमचं चुकतं की ज्यांच्या कुटुंबात, ज्या बहिणींच्या कुटुंबात कोणी आता सरकारी नोकरीवर लागलं असेल, आता जर लागलं असेल, ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू झाली, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर नाही म्हणून तुम्ही फॉर्म भरलेला आहे, कारण हा नियम आधीच आहे। हा नियम ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस नियम ठेवण्यात आला की कोणी सरकारी कर्मचारी असेल त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यांच्या कुटुंबामध्ये। जर आता कोणी लागलं असेल तरी सुद्धा तुमचा लाभ आता बंद करण्यात येणार आहे, सरकारी कुठल्याही प्रकारची नोकरी असू द्या, कारण शासनाच्या माध्यमातून त्यांना पगार दिला जातो तर त्यांना कुठल्याही प्रकारचा योजनेचा लाभ दिला जाणार नाही। आता जरी लागलेलं असेल तरी सुद्धा त्यांचा लाभ आता बंद होणार आहे। तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता सरकारी नोकरीवर तुमच्या कुटुंबात कोणी आहे का आणि तुमचा लाभ आता चालू आहे का बंद आहे ते सुद्धा कमेंट मध्ये सांगू शकता। चौथी आणि महत्त्वाची अट आहे, तुमच्या कुटुंबात बघा चौथी सर्वात महत्त्वाची आहे, तुमच्या कुटुंबाचं जर उत्पन्न आता 2025 मध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त आलेलं असेल तरी सुद्धा तुमची योजना आता बंद होणार आहे। बघा, जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आलं असेल आता 2025 मध्ये तरी सुद्धा ही योजना बंद होईल, कारण राज्य शासनाचे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे असं शासनाने ठराव केलेला आहे। तर ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। बघा, ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा यापुढे लाभ मिळणार नाही। तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता उत्पन्नाबद्दल। पाचवी आणि महत्त्वाची अट आहे, पाचवी जी अट ठेवण्यात आलेली आहे, पाचवी आणि महत्त्वाची अट ती म्हणजे एका कुटुंबात, बघा एका कुटुंबात फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा, शक्यतो यातून तिसरी महिलाचा लाभ बंद करण्यात येणार आहे, म्हणजे एका कुटुंबात फक्त 2च बहिणींना लाभ दिला जाईल, कोणी असू द्या। एका कुटुंबात 3 महिला असतील तर 2च महिलांना लाभ दिला जाईल, तिसरी महिलाचा लाभ बंद होईल। 4 महिला असतील तर 2 महिलांचा लाभ बंद होणार आहे, 2 महिलांनाच लाभ भेटणार आहे। यामधून कोणाचा लाभ बंद होईल आणि कोणाला लाभ भेटेल हे आता शासन ठराव करणार आहे। बघा, ज्यावेळेस योजना सुरू झाली ज्यांनी सर्वात अगोदर फॉर्म भरला असेल तर त्यांचा लाभ चालू राहील, 2 नंबर फॉर्म भरला असेल त्यांचाही लाभ चालू राहील, 3 नंबर आणि 4 नंबर ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांचा लाभ बंद होईल लाडकी बहीण योजनेपासून, कारण एका कुटुंबात फक्त 2च बहिणींना लाभ यासाठी देण्यात येणार आहे। राज्य शासनाने आता बँकेत सर्वात अगोदर तुम्हाला बँकेत जायचं आहे आणि या 5 अटी तुमच्या मान्य असतील, या 5 अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला बँकेत जायचं आहे आणि लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतो त्याचं डेबिटी तुमचं केवायसी वगैरे ऍक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घेणं गरजेचं आहे, कारण भरपूर बहिणींचा बँक अकाउंट बंद असल्यामुळे त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होत नाही, कारण डेबिटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात। तर डेबिटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला जर पैसे जमा होत असतील ते अकाउंट चालू आहे का नाही ते खात्रीशीर करून घ्या। आणि तुम्हाला जर अजून मेसेज आला नसेल, मेसेज येत नसेल तर तुम्ही तिथं मोबाईल नंबर जो लिंक केलेला आहे तो मोबाईल नंबर व्यवस्थितपणे बँकेत जाऊन चेक करून घ्या, खात्री करून घ्या तुमचा तोच मोबाईल नंबर आहे की नाही। केवायसी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तुमच्या केवायसी मध्ये नंबर दिलेला असतो मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबर बरोबर आहे की नाही ते सुद्धा कमेंट मध्ये सांगू शकता। ते एकदा चेक करून घ्या।
अशा पद्धतीने चेक करून घेणं गरजेचं आहे। आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर अजून तुम्ही लिंक केलेलं नसेल अकाउंटला तर तात्काळ पॅन कार्ड सुद्धा लिंक करून घ्या, कारण शासनाने ठराव केलेला आहे की पॅन कार्ड सुद्धा अकाउंटशी तुमचं लिंक असणे गरजेचं आहे, कारण बँकिंग जेवढा पण व्यवहार असतो त्यासाठी पॅन कार्ड लागणं गरजेचं आहे। पॅन कार्ड तुमच्या अकाउंटशी लिंक करून घेणं गरजेचं आहे। जर तुमचं लिंक असेल, सर्व काय असेल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा आता 2100 रुपये प्रमाणे मेसेज कोणाला येत आहे। आता 2100 रुपये प्रमाणे जे मेसेज येत आहे, ज्या बहिणींनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला असेल, जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलेले असेल त्या बहिणींना 2100 प्रमाणे पैसे येत आहेत। जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्यांना फक्त 1500 प्रमाणेच मेसेज येत आहे। पुढच्या महिन्यापासून त्यांना 2100 प्रमाणे सुरू होणार आहे, पण आता तरी त्यांना 1500 प्रमाणेच मेसेज येत आहे। अशा पद्धतीने माहिती आलेली आहे। अशा प्रकारे आज GR आलेला आहे। कमेंट मध्ये सांगू शकता तुम्हाला हप्ता आला की नाही, 1500 रुपये प्रमाणे आला का 2100 रुपये प्रमाणे आला, आतापर्यंत किती हप्ते तुम्हाला भेटले आहेत ते सुद्धा कमेंट मध्ये सांगू शकता। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेट मध्ये।